शिवपूर ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा, देशी दारू बंद करण्याची मागणी। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील एका ढाब्यावर अवैध देशी तसेच विदेशी दारूची राजरोसपणे विक्री केली जात होती। याबाबत पोलिसांना वेळोवेळी लेखी तोंडी निवेदन देऊन उपयोग झाला नसल्याने वैतागलेल्या 500 पेक्षा अधिक महिला पुरुषांनी 27 जून रोजी थेट धाब्यावर मोर्चा काढत अंड्यांचे ट्रे, चकणा तसेच फर्निचर मुख्य रस्त्यावर फेकून देत पेटवून दिलं होतं। त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन महिलांना दिले होते, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने गुरुवारी दिनांक 2 रोजी रणरागिणी बनलेल्या 500 पेक्षा अधिक महिला पुरुषांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई कधी करणार असा जाब विचारला। पोलिसांनी अवैधरित्या दारूचे दुकान एखाद्या ठिकाणी चालू करण्यासाठी परमिशन लागत नाही, उठवण्यासाठी पोलीस प्रशासनाला परवानगी का लागते, अशी शिवपूर ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे। शिरूर अनंतपाळ नळेगाव मुख्य रस्त्याच्या बाजूला शिवपूर गावात गेली 3-4 वर्षापासून एक ढाबा सुरू असून तेथे अवैध देशी तसेच विदेशी दारूची राजरोसपणे विक्री केली जाते। त्यामुळे गावातील अनेक तरुण व्यसनाधीन होऊन विविध आजाराचे बळी पडत आहेत। व्यसनाधीनतेमुळे अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे। त्यामुळे येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून गावातील 500 पेक्षा जास्त महिला पुरुषांनी वेळोवेळी अवैध विक्री करू नये यासाठी ढाबा चालक मालक तसेच शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांना तोंडी लेखी विनंती केली होती, परंतु त्याची दखल घेतली नसल्यामुळे 27 जून रोजी आक्रमक झालेल्या 500 पेक्षा अधिक महिला पुरुषांनी थेट धाब्यावर मोर्चा काढत अंड्याचे ट्रे, चकणा तसेच फर्निचर मुख्य रस्त्यावर फेकून देऊन साहित्य पेटवून दिलं होतं। त्यावेळी पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन महिला पुरुषांना दिले, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने गुरुवारी रणरागिणी बनलेल्या 500 पेक्षा अधिक महिला पुरुषांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला।